ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. नमस्कार. 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा दिवस आणि शिवजयंतीचा दिवस हा ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत असतो. गेले 8 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, तलावपाळी, ठाणे येथे अतिशय उत्साहामध्ये प्रचंड मोठ्या जल्लोषामध्ये शिवजयंतीचा हा उत्सव साजरा होतो. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे या ठिकाणी ज्या कुस्त्यांचा फड रंगतो तो. महाराष्ट्रातल्या मातीतली ही कुस्ती असते. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून हे सगळे मल्ल या ठिकाणी येतात आणि आपल्या कुस्तीचं कसब या ठिकाणी दाखवत असतात. महिलांसाठी हळदी कुंकू होत असतं, काही व्याख्यानं होत असतात. अशा प्रकारचा ऑल टुगेदर एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा सोहळा ज्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. अशा शिवजयंतीचा हा उत्सव सोहळा आगामी 19 तारखेला 19 फेब्रुवारी रोजी ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, तलावपाळी येथे संपन्न होत आहे. या उत्सवाचे प्रणेते, या उत्सवाच्या मागे असलेली ताकद, या उत्सवाच्या मागे असलेला सुपर ब्रेन असं ज्यांचं वर्णन आपण करू शकतो ते रमेशजी आमरे आत्ता आपल्याबरोबर आहेत. आमरे साहेब, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्यावर आमरे साहेबांबरोबर स्नेहा आमरे या देखील आपल्याबरोबर आहेत. ताई, तुमचं देखील हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम गेली साधारणपणे 8 वर्ष तुम्ही करताय. या निमित्ताने वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कुस्तीगीर इथे येत आहेत. काय सांगाल? गेली 8 वर्ष सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती, शिव उत्सव इथे साजरा करतो. एक शहर एक शिवजयंती उत्सव असं आम्ही संकल्पना करून गेले 8 वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव करतो आहे. तरी ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मला वाटतं 200 ते 250च्या घरामध्ये शिवजयंती उत्सव होत असतात. पण ही ठाण्यातली ही मुख्य शिवजयंती उत्सव आहे जो तलावपाळी आपलं छत्रपती शिवाजी महाराज मैदान तिथे आपण हा उत्सव साजरा करतो. आणि गेली 8 वर्ष विविध कार्यक्रम आम्ही तिथे साजरे करतो. गेल्या 1 वर्षापूर्वी आम्ही कुस्तीचा तिथे एक जंगी मैदान आम्ही तिथे केलेलं आणि ह्यावेळी आम्ही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपले जे मल्ल आहेत ते सर्व येणार आहेत. जवळजवळ 80 ते 85 घरामध्ये हे मल्ल इकडे येणार आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, तसेच मेन ह्यातलं आकर्षण आहे ते थापा म्हणून जे आहेत ते नेपाळवरून येणार आहेत खास या कुस्तीसाठी. आणि त्यांची लोकप्रियता खूप आहे, त्यांना एक सेलिब्रिटी म्हणून बघितलं जातं. पण आमचा मेन फोकस आहे आपल्या महाराष्ट्रातला खेळ आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला खेळ असल्यामुळे आपण दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्त आता असं आम्ही ठरवलं आहे सकल मराठा समाजाने की शिवजयंती उत्सवला आपला मातीतला खेळ झाला पाहिजे, तर आपण कुस्ती करायची. ओके. माने विशेष म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे ही मातीत होणारी कुस्ती, मातीमध्ये, लाल मातीमध्ये होणारी कुस्ती आहे. अप्रतिम अशा प्रकारचा हा अक्षरशः थरार असतो. मी गेल्या वर्षी हे सगळं बघितलं होतं आणि त्याच्यानंतर ह्यावर्षी मी खरंच माझ्या मुलाला देखील घेऊन जाणार आहे. कारण कुठे ना कुठे हा जो संपूर्ण खेळ आहे हा अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण मला मुंबईतल्या, ठाण्यातल्या नागरिकांना विचारायचं आहे, शेवटच्या कुस्तींचा फड तुम्ही कुठे बघितला आहे? कधी बघितला आहे? बघितला आहे का? जर नसेल बघितला तर तुम्ही निश्चितपणे या कुस्त्यांच्या उत्सवाला, आपण त्याला उत्सव म्हणूया, कारण अक्षरशः महाराष्ट्रातल्या विविध भागातले नामवंत मल्ल या ठिकाणी आहेत. तुम्हाला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात? प्रतिक्रिया लोकांमध्ये एवढा उत्साह आहे ना, ते सातत्याने फोन करतायत, सातत्याने तुम्ही बघाल व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत की अजून कोण कोण येणार आहेत, मल्ल्यांची नावं विचारतात. तर आम्ही काय केलं, होल्डिंग केलं. जे पहिल्यापासून जे कुस्तीचं मेन आकर्षण होतं होल्डिंग असायचं. ते कागदावरती आपण त्याचे सर्व परिंदेशी घेऊन चिटकवलेले आहे. जवळजवळ 1000 पॅम्पलेट आम्ही प्रत्येक ठाणे शहरामध्ये, कळवा असेल, मुंबई असेल, मुलुंडमध्ये असेल, असे ते चिटकवतो. लोकांची खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहे की ठाण्यामध्ये कुस्तीचा कार्यक्रम हे शिवजयंती उत्सवानिमित्त आम्हाला बघायला भेटतो आणि खरोखर आपल्या मातीतला खेळ आहे. बाकी आपण बघाल की क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, ह्याला खूप प्राधान्य दिलं जातं. पण हा जो आपला जो खरोखर मातीचा खेळ आहे हा कुठेतरी, मला असं वाटतं की तो कुठेतरी मागे पडतो. म्हणून मी शासनाला ही विनंती करतो की शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. वर्षातनं 2दा तरी केसरी ही
केसरीच्या निमित्ताने ही महाराष्ट्रात झाली पाहिजे. जसं तुम्ही एक मोठ्या सिटीमध्ये घेता, शहरामध्ये घेता, कोल्हापूरला घेता, साताऱ्यात घेता, पुण्यात घेता, असं मी शासनाला विनंती करतो की त्यांनी ठाण्यामध्येही ही कुस्ती केसरी म्हणून चालू करावी. यावर्षी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मराठा समाजातल्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्याचा एक औचित्य म्हणून या कार्यक्रमाकडे घेतलं जातं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली, विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली अशा मान्यवरांचा सत्कार या निमित्ताने होत असतो. सर, साधारणपणे किती लोकांचा आपण या निमित्ताने सत्कार करतोय? कुठल्या कुठल्या क्षेत्रातले लोक आहेत? आम्ही गेली 8 वर्ष सकल मराठा समाजातर्फे आम्ही विविध क्षेत्रातील विविध जाती धर्मातील लोकांना आम्ही घेऊन त्यांचा सत्कार करतो. ज्यांनी खरोखर काही डॉक्टर असतील, आमचे पोलीस बांधव असतील, म्हणजे विविध क्षेत्रात आम्ही असं क्षेत्र म्हणजे विविध क्षेत्रात ज्यांनी शिक्षक आहेत. आम्ही गेली 5 वर्ष 11 ते 12 लोकांचा आम्ही सत्कार नेहमी मराठा भूषण देऊन करतो, जे सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव मराठा भूषण असं आम्ही त्यांना नाव दिलेलं आहे. आणि गेली ते 12 ते 15 लोकांचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो. पण ह्यावेळेस आम्ही 5 लोकांचा सत्कार घेतलेला आहे आणि त्यांनी खरोखर मी त्यांची नावं तर जाहीर नाही करत, 1-2 दिवसात पत्रकार पैसे होईल तर आम्ही नावं जाहीर करेन. त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. त्यात म्हणजे आमचे पोलीस बांधव काही आहेत व इतर मान्यवर आहेत. एक्झॅक्टली. हा जो उत्सव आहे साहेबांचा, हा उत्सव असा सर्वसमावेशक असा उत्सव आहे. आपण इथे ज्याप्रमाणे पुरुषांच्या कुस्त्या बघतो आहे, त्यानंतर काही मराठा बांधवांचा या निमित्ताने सत्कार होणार आहे. त्याच वेळेस या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. महिलांसाठी विविध खेळ या निमित्ताने देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांचा सन्मान देखील या ठिकाणी होणार आहे. हा संपूर्ण विषय काय आहे याविषयी आपल्याला माहिती देत आहेत माजी नगरसेविका स्नेहताई आमरे. वर्ष 8वे आहेत. ह्या निमित्ताने आम्ही दरवर्षी 8 वर्षाली हळदी कुंकू ठेवतो. किमान जवळचे महिला असतात, नारी शक्ती बोलतात ना, ह्या निमित्ताने नारी शक्तीचा पण सत्कार होतो आणि हळदी कुंकूही होतो. धन्यवाद ताई. आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव म्हटला की एक अतिशय सुंदर अशा प्रकारची मिरवणूक असते. यंदा देखील अशाच मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मिरवणुकीमध्ये आबालवृद्ध सहभागी होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवकालीन वेश परिधान करून या ठिकाणी लोक सहभागी होतात. उत्सवाचं वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं. काय सांगाल सर? गेल्या आम्ही 8 वर्ष पुढे ठाणे शहरामध्ये आम्ही ही रॅली काढतो. शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथे गेल्या वर्षी आम्ही ते घोडे वगैरे घेतलेले, यावर्षी आधी उत्साहाने आम्ही ते साजरी करतो, जी पूर्ण ठाणे शहरामध्ये फिरणार आहे. आणि ही रॅली सकाळी 7:30ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्यांचं पूजन झाल्यानंतर ही रॅली ठाण्यातनं सुरुवात होणार आहे. आणि माझा आवर्जून सर्वांना निमंत्रण आहे, आमंत्रण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे. आपण सर्व महाराजांचे भक्त आहोत. त्यांनी सर्वांनी जे आहेत त्यांनी सर्वांनी जाती धर्म सोडून या रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि जास्तीत जास्त संख्येने ही लोक ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तर असा संपूर्ण उत्सव आहे आणि हे सगळं कार्यसिद्धीस नेण्यासाठी एक मोठी कार्यकर्त्यांची फळी, कार्यकर्त्यांची फौज यासाठी कामाला लागलेली आहे. खूप दणक्यात काम करत आहेत सगळे आणि याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धगधगता इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक जाज्वल्य इतिहास आहे, हा पुढच्या पिढीपर्यंत पास ऑन व्हावा आणि या माध्यमातून एक सशक्त पिढी जन्माला यावी, सशक्त पिढी तयार व्हावी. या निमित्ताने काही व्याख्यानांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर विश्वंभर मारुतराव शिंदे यांच्या व्याख्यानाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा आपल्याशी संवाद साधणार आहेत. निश्चितपणे त्याला देखील भेट द्या. सर, जाता जाता काय सांगाल? सर्वांना शिवजयंती निमित्त तिथे यावं अशी मी नम्र विनंती करतो. आणि आपला महाराजांचा कार्यक्रम आहे, आपल्या जे महाराष्ट्राचे दैवत आहे त्यांचा शिवजयंती उत्सवानिमित्त कार्यक्रम आहे, तर त्यांनी सर्वांना आवर्जून तिथे भेट द्यावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि शिवजयंतीचा उत्साह मोठा उत्साहाने साजरा व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. तर निश्चितपणे 19 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन तलावपाळी ठाणे येथे करण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं. सर, आमच्याशी बोललात, मॅडम आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.